ही जे धोरण आहे हे दुटप्पीच नाही तर स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वेटीस धरणं। तुम्ही मला सांगा, टन टन टोल रे बाबा, टन टन टोल रे बाबा, टन टन टोलचं काही झालं का? एल्फिस्टन ब्रिज रे भाई, एल्फिस्टन ब्रिज रे भाई, तिथं जाऊन बघा, निर्जन्य एकही माणूस त्यांचा तिथं सापडणार नाही। शोधून पहा आणि आम्हालाही सांगा। त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, हे सगळ्या आता परवा बँकेच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतली। का घेतली भूमिका? अरे तुम्ही टार्गेट कुणाला करता? टॅक्सीवाल्या भावाला टार्गेट कुणाला करता? सिक्युरिटी गार्डला टार्गेट कुणाला करता? अरे आमच्या मुली बहिणी, अरे देशातून कुठूनही आले असतील, पण त्या बहिणी आहेत। प्रभू श्री राम अयोध्येमध्ये अयोध्या आहे म्हणून केवळ उत्तर भारतीयांचे नाहीत, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळ्यांचे प्रभू श्री राम आहेत। त्या विचाराचे आम्ही आहोत। छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीपर्यंत नाही तर जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याच्या स्थापनेबाबतची भूमिका ही या हिंदुस्थानासाठी ही नेहमी जे आहे आदराची राहणारी आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सामान्यांना टार्गेट करण्याची तुमची सातत्यानं भूमिका, विक्टिमाइज करण्याची तुमची सातत्यानं भूमिका ही कुचकामी आहे, ही राजकीय फायद्यासाठी आहे। आमचं म्हणणं नाही तुम्ही रोज जेवणावळी द्या, रोज तुम्ही एल्फिस्टनच्या रोडला आणखीन एक रस्ता काढून घ्या, परंतु आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या तुम्ही ज्ञान अर्जनावर उतरलात आणि जेव्हा ज्ञान अर्जनावर तुम्ही उतरलात विद्यार्थ्यांच्या, तुम्हाला कायदेशीर धडा शिकवण्यासाठी हे पहिलं पाऊल आहे, हे पहिलं पाऊल आहे। याच्या नंतरची पावलं अधिक कठीण असतील त्यांना हे सुद्धा आज मी सांगू इच्छितो।